केसीसी मॅथ क्लासेस उदगीरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक विषय घ्यायचा होता, आईने मुलींना संस्कार कसे द्यावे किंवा आईने मुलींना द्यायचे संस्कार, यावर आपण दोन शब्द बोलणार आहोत। तर मुलींना संस्कार देण्यासाठी प्रथम आई येते सोबत, कारण मुलगी ही आईसोबत जास्त राहते, वडिलांपेक्षा मुलगी आईसोबत जास्त राहते, म्हणून ही जिम्मेदारी किंवा एक जबाबदारी आईची आहे की आईने मुलींना चांगले संस्कार द्यायला पाहिजे। तर चांगले म्हणजे कसे? तर चांगले म्हणजे मुलींना सावित्रीबाई फुले किंवा असेच अजून कोणी समाज सुधारक असतील त्यांचे उदाहरण द्यावे। जसे छत्रपती शिवाजी महाराजांची आई कशी त्यांना घडवली, यांच्या आईला यांचं आपण त्या मुलींना उदाहरण द्यावे। आणि समाजामध्ये वागत असताना मुलींनी लहान किंवा मोठे यांचा, लहान आणि थोर यांचा आदर करावा, थोर लोकांचा आदर करावा, त्यांना आदर करून बोलावं। मुलींनी आईवडिलांचा आदर करावं, मोठ्या भावाचा आदर करावं। या प्रकारे मुलींनी काय करायला पाहिजे, मुलींनी कसं करावं काय नाही, हे सर्व जास्तीत जास्त मुलगी ही आईच्या संपर्कात असते, म्हणून आईची जबाबदारी आहे की ती मुलींना चांगल्या प्रकारचे संस्कार द्यावे। आता आजकाल आपण पाहतो, जसं मुली 10वी झाले की आपण त्यांना मोबाईल घेऊन देतो। मोबाईल घेऊन दिल्यानंतर ती मुली त्या मोबाईलचा वापर गैरवापर करतात का चांगल्या शिक्षणासाठी करतात, याची हे पाहणं ही आईची जबाबदारी आहे। कारण प्रत्येक वेळेस वडील हे मुलींचं मोबाईल वगैरे पाहू शकत नाही, ते त्यांना बरोबर वाटत नाही पाहणं। तर आईनं लक्ष ठेवावं की मुलगी खरंच त्या मोबाईलचा चांगला वापर करते का गैरवापर करते। आता आपण जाताना रस्त्यानं कुठेही पाहतो तर शिक्षित जाणारे 11वी 12वी असतील किंवा त्याच्या पुढच्या मुली असतील, प्रत्येक जणांचं मोबाईलवर बोलत असत। तर यापासूनच जर त्या वयापासून त्यांना मोबाईलवर बोलण्याची वगैरे सवय लागली तर त्या मुली कधी गैरमार्गाला लागतील किंवा त्यांचं काही बरं वाईट होईल, हे त्यांची जिम्मेदारी कोणाची? ही सगळी जिम्मेदारी आईची आहे। कारण प्रत्येक वेळेस वडील त्या मुलीला विचारू शकत नाही। मला शक्य झालं तर आईने जिथं तिला क्लास लावले त्या क्लास पर्यंत जायला पाहिजे, जाताना नेऊन सोडावं आणि येताना येऊन घेऊन जावं। म्हणजे मुलींना पण आपल्या आईचा धाक असेल किंवा आपले आई वडील आपल्याला नजर ठेवतात हे त्यांना माहित असेल। आपण जर उगाच सोडून दिलो, जा तू ट्युशनला जा, कुठं जा, ही ट्युशनला चालेल का हे बघणं, हे पाहणं ही आईची जिम्मेदारी आहे। कारण वडील हे कुठेतरी कामाला असतात, काहीतरी असतात, त्यामुळं जास्तीत जास्त आई त्या संपर्कात असते। त्यामुळे मुलींनी आईनं मुलीवर लक्ष ठेवायला पाहिजे। म्हणा जर आपण या प्रकारे जर लक्ष वगैरे ठेवलं मुलींना, तर आपली मुलगी सुसंस्कारित आणि चांगली निघेल, जेणेकरून पुढं आपल्या कुळाचं आणि पुढं होणाऱ्या जी ती दुसऱ्या याच्यामध्ये लग्न विवाह करून जाईल त्या कुळाचं देखील ती नाव करेल। एवढंच या व्हिडिओमधून आपल्याला सांगायचं होतं। तरी जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं। धन्यवाद।